तर हाय हॅलो, कशा आहात? आय होप छानच असाल. तर बघा, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचं खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते. तर बघा, आज जी आहे तर ती खूप छान अशी लहान मुलांसाठी जी रेसिपी आहे तर ती मी घेऊन आलेली आहे. तर इथे आपण आज करणार आहोत ते ड्रायफ्रूटचे लाडू. आणि इथे बघा मी घेतलेले आहेत बदाम, काजू, अक्रोड आणि खजूर आणि इथे आहे पिस्ता. तर यामध्ये आपल्याला खरबूज आणि टरबूज म्हणजेच की जे आपलं जे पंपकिन आहे आणि जे टरबूज येतं तर त्याच्या ज्या सीड्स आहेत म्हणजेच की बिया, तर त्यासुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत. तर बघा, हे आता जे आहे तर ते आपलं सगळं घ्यायचं आहे भाजून. तर नॉर्मली जे साईज आहे की मोठी, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाजू शकता, काय हरकत नाही आहे. पण पण जर कट करून घेतलं तर ते पटकन भाजले जातात आणि छान सगळीकडून भाजतात यासाठी. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप. तर हे आहे गोवर्धनचं. तर या ठिकाणी तुम्ही कोणतंही तूप यूज करू शकता, असं नाही की हेच तूप यूज करावं. तर इथे मी आता मोठे 2 चमचे जे आहे, तर आपण नॉर्मली घरात जे पोहे खाण्यासाठी चमचे वापरतो तर तोच चमचा मी घेतलेला आहे. आणि कढई गरम होईपर्यंत त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हे 2 चमचे जे आहे तर ते तूप. आणि ते तूप टाकल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते तर ते ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये, तर इथं बघा तूप जे आहे तर ते बऱ्यापैकी आपलं मेल्ट झालेलं आहे. तर बघा, तूप जे आहे तर ते चांगलं तापून झाल्यानंतर हे जे सगळे आपण कट्स केलेले ड्रायफ्रूट्स होते तर ते घालायचे आहेत. आणि ते थोडे प्रमाणात जर भाजत आले तर त्यानंतर मी तुम्हाला ज्या सीड्स सांगितल्या होत्या म्हणजेच की बिया, तर त्या घालायच्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने असतात, तर हे बघा, हे ना तुम्ही बायकासुद्धा खाऊ शकता. हे हेअरसाठी खूप छान जे आहे तर मानलं जातं. बदामने सुद्धा खूप छान आपले जे हेअर आहेत तर ते गळत वगैरे नाही अजिबात आणि स्ट्रॉंग वगैरे सुद्धा खूप सारे होतात. खूप सारा जो फायदा आहे तर तो सुद्धा. आणि ह्या पंपकिन ज्या सीड्स आहेत तर त्याने सुद्धा आपली हेअर ग्रोथ खूप छान प्रमाणात होते. पण त्याचं पण प्रमाण आहे, त्याच प्रमाणात त्या खायला पाहिजेत. तर असं जे गॅस जो आहे तर तो मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला हे जे आहे तर ते सगळं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, नॉर्मली हे जे लाडू आहेत तर ते लहान मुलांसाठी करते, म्हणून हे भाजून झाल्यानंतर ते थंड करून घेऊन मी त्याची बारीक अशी पावडर करणार आहे, ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याचा कूट करतो त्याप्रमाणे. तर बघा, मुलं काय करतात, त्यांना जर ड्रायफ्रूट आवडले नाही तर ते एक असं बाय साईडला काढून ठेवतात. कारण सगळेच ड्रायफ्रूट्स मुलं खातील किंवा सगळेच त्यांना आवडतील हे असं तर होत नाही. तर त्यामुळे तर इथे बघा, ह्या ज्या आहेत त्या मगज सीड्स, तर टरबुजाच्या ज्या बिया असतात, तर बघा उन्हाळ्यात आपण जे टरबूज खातो तर त्याच्या ह्या बिया आहेत. तर 2 वंजुळ म्हणजे आपल्या वंजुळीत, हाताच्या वंजुळी जेवढ्या बसतील तर तेवढ्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत. तर बघा, हे जे माप आहे तर ते तुम्ही एखादी वाटी किंवा बाउल घेऊन त्या एक साईज जे आहे तर ते घेऊ शकता. फक्त सगळं जर एक वाटी घेतली तर आपले जे खजूर आहेत तर ते फक्त 1.5 वाटी घ्यायचे आहेत. कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं स्वीट म्हणजे गोड, साखर किंवा गूळ काहीच टाकणार नाही. आपण हे लाडू करणार आहोत ते फक्त खजूर जे आहे तर त्याच्यावरती. आणि त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. कारण हे जे आहे सगळं तर ते मुलं नॉर्मली असं दिलं तर खात नाहीत. आणि अशा पद्धतीने दिलं तर त्यांच्या ब्रेनसाठी किंवा त्यांच्या हेल्थसाठी आणि आपली जी इम्युनिटी पॉवर आहे तर ती सुद्धा वाढते. तर बघा, मुलं पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सारखी आजारी पडत असतात. तर त्यासाठी हे जे लाडू आहेत तर ते खूप सारे पौष्टिक असतात. आणि ही रेसिपी जी आहे तर ती खूप सारी हेल्दी आहे. लहान मुलांसाठी तुम्ही नक्की आवर्जून करा. मी तर दर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मुलांसाठी अशा पद्धतीचे जे लाडू आहेत तर ते करत असते. तर नॉर्मली बघा, ड्रायफ्रूटमध्ये खूप साऱ्या प्रमाणात हीट जी आहे तर ती असते. त्याच्यामुळे हे लाडू शक्यतो उन्हाळ्यामध्ये देऊ नका, दिले तर पावसाळा किंवा हिवाळ्यामध्येच द्या. आणि नॉर्मली अशा पद्धतीचे जे लाडू आहेत तर ते ह्याच सीझनला खावेत. तर तुम्ही बघा, या ठिकाणी खसखस जी आहे तर ती सुद्धा भाजून टाकू शकता. तर मी तर टाकलेली नव्हती, आणि जर तुम्हाला टाकायची असेल तर नक्की टाका. तर ती आपल्याला टाकायची आहे फक्त 2 चमचे. अशा पद्धतीने तुम्ही क्वांटिटी घेऊन जे आहे तर ते करू शकता. आणि इथे बघा, आपले जे आता ड्रायफ्रूट्स आहेत तर ते बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत. तर हे थोडेसे लाल होईपर्यंतच आपल्याला भाजायचे आहेत, किंवा जास्त असे जे आहेत तर ते भाजून घ्यायचे नाही आहेत. आणि खूप सारं तूपसुद्धा टाकायचं नाही आहे की जेणेकरून त्याचा जो वास आहे तर तो खूप उग्र असा येईल यासाठी. तर थोडंसं जे आहे तर ते तूप नॉर्मली आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा, तुम्हाला जर तूप या ठिकाणी आवडत नसेल तर तुम्ही आपलं जे तेल आहे, नॉर्मली तुम्ही घरात जे कोणतेही ऑइल खातात तर ते टाकू शकता तुम्ही. तर इथे बघा, आपले जे आहेत तर ते ड्रायफ्रूट्स चांगले असे जे आहेत तर ते भाजून झालेले आहेत. तर बघा, प्रत्येक मुलं किंवा कोणी जरी असेल
तर ड्रायफ्रूटचा लाडू खायला हे जरा कानघुसच करतात, कारण प्रत्येक ड्रायफ्रूट्स हे सगळ्यांना आवडेन अशा साऱ्या गोष्टी काही होत नाहीत. तर त्यामुळे मी तरी काय करणार आहे की याचे आपण ज्या पद्धतीने शेंगदाण्याचं कूट करतो तर त्या पद्धतीने मी आता भाजून घेतल्यानंतर कूट करणार आहे. तर बघा, जर सगळे जे आहे तर ते कट करताना न कट करता तसेच जर भाजले तर ते चांगले भाजले जात नाही, फक्त वरून भाजतात आणि आतमधून तसेच राहतात. तर त्यासाठी मी काय केलं होतं, हे जे सगळे आहेत तर ते छान असे आधी बारीक करून घेतले होते आणि मग या पद्धतीने जे आहेत तर ते भाजून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता बऱ्यापैकी आता अथक प्रयत्नानंतर म्हणायला सुद्धा काय हरकत नाही, आपले जे ड्रायफ्रूट आहेत तर ते छानपैकी भाजून झालेले आहेत. आणि आता ते आपण घेणार आहोत एका भांड्यामध्ये काढून. तर बघा, काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये परत 1 चमचा जो आहे तर इतपत टाकायचं आहे ते तूप. आणि इथे बघा, खोवलेलं जर खोबरं असेल तर ते या पद्धतीने होतं, किंवा मग किसलेले जर खोबरं असेल तर ते सुद्धा मोठं मोठं राहतं. आणि 1-2 वर्षाच्या मुलांना नाही, खूप तर खूप 1.5 ते 2 वर्षाच्या मुलांना जर हे लाडू खायला द्यायचे तर ते मुलं निवडून काढतात किंवा पटपट चावत नाही त्यासाठी. तर मी काय केलं होतं, आपलं जे खोबरं आहे तर ते कापून घेतलं होतं सुरीने, आपण ज्या पद्धतीने लांब लांब तुकडे करतो तसे, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलं होतं की जेणेकरून तिला ओळखायला सुद्धा येणार नाही बारकीला, आणि ती छान प्रकारे खाईन यासाठी. तर बघा, ती खूप हट्टी आहे, एखादी गोष्ट पाहिजे किंवा नसेल खाणार तर ती अजिबात खाणार नाही यासाठी. तर त्यासाठीच हे जे लाडू होते तर ते तिला ओळखू येणार नाही किंवा त्यामध्ये काय टाकले. त्यासाठी जर तुम्ही सुद्धा लहान मुलांना करणार असेल तर या पद्धतीनेच करा, की जेणेकरून त्यामध्ये काय टाकले आणि त्यामध्ये काय काय आहे हे त्यांना ओळखू येणार नाही. तर आपलं जे खोबरं आहे तर ते सुद्धा बघा, लालसर होईपर्यंत जे आहे तर ते तूप टाकून भाजलेलं होतं. तर यामध्ये सुद्धा थोडं जे खोबरं आहे तर ते मोठं मोठं दिसत होतं, तर हे सुद्धा तुम्ही परत जे आहे तर ते मिक्सरला फिरवू शकता. तर इथे मी परत आता 2 चमचे किंवा मग 1.5 चमचा, तर बघा तुम्ही किती खजूर घेताय त्या खजूरच्या क्वांटिटीनुसार हे जे तूप आहे तर ते तुम्ही टाकू शकता. तर बघा, आपल्याला आता सगळ्यात शेवटचे जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहे खजूर भाजून. तर बघा, आपण काय करणार आहोत, यामध्ये गूळ किंवा साखर हे असं काहीच घालणार नाही, तर त्यामध्ये आपल्याला खजूरच घालायची आहे. तर गोड होईन इतपत. तर बघा, तुम्ही कोणत्या क्वालिटीचे खजूर वापरता किंवा कोणते खजूर तुम्ही त्यामध्ये टाकणार आहात तर त्याच्यावरती खजूरची जी क्वांटिटी आहे तर ती टाकायची आहे. तर बघा, आपण जर प्रत्येक गोष्ट 1-1 किंवा अर्धी वाटी किंवा बाऊल तुम्ही ज्याने कशाने मोजणार आहात त्याने, तर त्याच्या डबल जे आहे तर तितपत आपल्याला ही खजूर घ्यायची आहे. तर मी सुद्धा तितकीच ही जी खजूर आहे तर ही खजूर खूप अशी चिकट आणि गोड होती, यामुळे मी ज्या बाऊलने ड्रायफ्रूट्स आहे ते घेतले होते 1-1 वाटी, तर खजूरसुद्धा मी 1 वाटीला थोडेसे वरती 4-5 जे आहे तर ते एक्स्ट्राचे खजूर टाकले होते. तर बघा, या पद्धतीने आपल्याला तेलात किंवा जे तूप आहे तर त्या तुपामध्ये अशा पद्धतीने ते खजूर जे आहे तर ते भाजून घ्यायचं आहे. तर ते बघा, जे खजूर आहे तर ते खूप सारं मऊ असतं, तर त्यामुळे ते पटकन भाजलं जातं आणि अशा पद्धतीने त्याचा जो गोळा आहे तर तो तयार होतो. तर इथे बघा, हे घेतलेलं आहे कूट. तर हे आहे खोबरं आणि त्या साईडला मगाचे जे आपण ड्रायफ्रूट्स भाजले होते तर ते आहेत, आणि ते आपण दोन्ही पण आता छान असं एकत्र करून घेणार आहोत. तर बघा, ते एकत्र करून झाल्यानंतर आपलं जे खजूर आहे आपण भाजलेलं तर ते यामध्ये टाकायचं आहे आणि गरम असतानाच ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा, तुम्ही चमचा किंवा एखादी पळी किंवा कलतंसुद्धा वापरू शकता, पण नॉर्मली हाताने छान आणि सगळं एकजीव होतं त्यासाठी मी सगळं असं हातानेच मिक्स करत आहे. तर बघा, या ठिकाणी ते जे खजूर आहे तर ते घेऊन अशा पद्धतीने मी हाताने मिक्स करून घेत आहे, की जेणेकरून परत थंड झाल्यावरती त्याचा गोळा होऊ नये यासाठी. तर गरम असतानाच अशा पद्धतीने तुम्ही हळूहळूसुद्धा मळू शकता. तर बघा, मी तुम्हाला इथे आता त्याचा जो घट्ट किंवा चिकटजोपणा आहे तर तो खूप सारा त्या लाडूंना येतो. आणि बघा, खूप सारे गोडसुद्धा करायचे नाही आहे की जेणेकरून ते मुलं खाऊ शकणार नाही यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो लाडू आहे तर तो छानपैकी झालेला आहे तयार. तर इथे बघा, इथे जी ट्रिक मी यूज करत आहे तर ती आहे आजीबाईची. तर नॉर्मली गावाला बघा, दिवाळीत बेसनाचे लाडू वगैरे करतात किंवा शेवचे. तर या पद्धतीने आमची जी आजी आहे तर ती लाडू करत असते. वळून झाल्यानंतर हातात
तो कॉन्सन्ट्रेट हलवायचा की जेणेकरून त्याला जो त्याचा शेप आहे तो मिळून जातो. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चला आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हीसुद्धा पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. आणि तुम्हीसुद्धा हे जे लाडू आहेत तर ते नक्की करून खा. फायनली आता आपले झालेले आहेत जे होते लाडू तर ते सगळे तयार करून. तर तुम्हाला हा जो व्लॉग आहे तर तो कसा वाटला किंवा ही जी रेसिपी आहे ती कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.